आख्या ब्रह्मचित्तरा सेवेला की सेवक धारो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा प्रभू तुम्ही महेशा आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही आपुलिया हिता असे जो जागता सेवेच्या निमित्ताने चिंतना करता जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग समोर ठेवलेला आहे। अतिशय गोड अभंग आहे। आता मठात सप्ताह झाला तर आपण याच अभंगावर कीर्तन केलं। ते बाबाचं चरित्र सांगितल्यामुळे अभंगावर काही व्यवस्थित बोलता आलं नाही, त्या कामाच्या गोष्टी सांगता नाही आल्या। काही मग झोपाचा होता तर त्याच्यामुळे मग ते सांगूनही काही फायदा झाला नसता। तर आज या ठिकाणी आपण थोडंसं या अभंगाचं चिंतन पाहणार आहोत। आवाज येते ना आता? तर सेवेचं जे निमित्त आहे तर आपले दादाराव पाटील आता ते आपल्यातलेच आहेत। त्यांच्या लक्ष्मी आणि त्यांना झाली देवाज्ञा, त्यांचं शरीर सुटलेलं आहे। मग त्यांचे जे आता सुतक असते 12-13 दिवस सुतकाचे पाळावे लागत असतात आणि मग नंतर तेरवी वगैरे काही त्याला गोड जेवण असं म्हणतात। असं करून मग ते दुःखाचा मुखवटा बाजूनं सारावा लागतो। आता हे 12-13 दिवस दुःखात समजा घालवले। आता या 12-13 दिवसात काही नियम असतात मेल्याचे, म्हणजे सुतक म्हणजे काही नावाचं सुतक नसते, सुतकाचे काही नियम असतात। आता ते पूर्ण शास्त्र आम्ही पाहिलेलं नाही, ग्रंथात सगळं आलेलं आहे। ते सुतकाचे काही नियम असतात। आता शास्त्र सांगितल्याच जात नाही, पण साधे नियम असे असतात की गंध लावू नये, हसी मजाक करता येत नाही सुतकात। टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं म्हणजे काय? मनोरंजन आहे ना, मनोरंजन करता येत नाही सुतकात। लोक काय म्हणतील? गोडधोड खाता येत नाही सुतकात, पायात चप्पल घालू नये असाही एक नियम आहे। म्हणजे आपण खरंच दुःखात आहोत असं ते दिसलं पाहिजे ना 12-13 दिवसापर्यंत। देवपूजा तर आता करतच नाही, तो भाग समजा वेगळा। आता विटाळ असतेच तर देवापासून अंतर राहतात, पण मग हे 12-13 दिवस दुःखामध्ये
खेड्यापाड्यामध्ये पाळले जातात. शहरात लोकांपाशी कुठे वेळ आहे आता, जे सर्व्हिसवर आहे, ज्याचे धंदा पाणी आहे, कुठे वेळ आहे आता एवढं. घरीच आहे सगळं जर करत बसावं तर त्याची ती लाईन तुटून जाते. तर आता हे पुढे चालून हे काही राहणारच नाही. चला खेळापाड्यात आहे पण हे पाळलं पाहिजे. आणि मग आता 12-13 दिवस कसे कटतील? दुःखाचे दिवस कटत नसतात. तर मग हे परमार्थ असतं. जप करावं, ज्ञानेश्वरी पारायण करावं. तर ते मेलेल्या माणसाला याचा फायदा होते न होते ते देव जाणे, पण जे जिवंत आहेत ना त्याचा टाईम कट्टे याला. त्यानिमित्तानं 4 लोक घरी बसतात, ते सगळं होऊन जाते. मग आमचे गुरु महाराजाले सुतक नाही म्हणायचे, सुतक. देवानं आता तसं काही देवाचं नाव तोंडात घेत नाही, देवधर्म पसंत नाही. पण 12-13 दिवस आता इच्छा नाही तरी आता हे सगळं करावं लागतं. हे प्रवचन आहे आपलं, तसंच आहे आता. हे काही काय आता तुम्ही समजा हे शिकवायचा थोडी टाईम आहे, काही परमार्थाचं ते माझं दुःख आहे तर ते वेळ काढण्यासाठी हे सगळं असते. तर 13वीचं प्रवचन आहे. आपण जपही केला तासभर. आता मग दुसरं काही सांगितल्यापेक्षा थोडंसं जीवनाबद्दलच सांगितल्या जा. खरी गोष्ट तर अशी आहे, आज लोकांना आपलं जीवनच माहीत नाही. बरं, कसं जगावं माहीतच नाही कोणाला. हे सगळे जे शास्त्र निर्माण झाले ना, तर जगण्यासाठीच निर्माण व्हायला सगळं हे, की माणसानं कसं जगलं पाहिजे, कसं नाही जगलं पाहिजे, कसं जगल्याच्या नंतर सुख भेटल, आणि आपलं जीवन कसं असल्यावर जीवनात दुःख येतील, याचं मार्गदर्शन शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये केलेलं आहे. कोणी ते उघडून पाहण्यासाठी तयार नाही. कोणी सांगणार आहे तर तिथे ऐकायला जाण्यासाठी तयार नाहीत. आणि मग आता कधी ऐकलंही समजा तर जग मनोमार्गी वागताना दिसते तर वाटतं मग आपणच काय नियमात चालाव. मग जसं जग लोकांसारखं आपणही जगाव. कोणी हे, आणि त्याचा परिणाम असा आहे सारे दुःखी आहे. तर आजच्या या अभंगातही आपल्याला थोडंसं ते जीवनच पाहायचं आहे. तर गोष्ट अशी आहे की आता आम्हाला काही 13वीचा महाराज तुम्ही करून टाकू नका. कोणी मारलं की मग आपले आहे संजू महाराज बोलवा त्याले. तर आम्ही काही 13वी-12वीचे महाराज नाही. पण गोष्ट कशी आहे, काही जणाचं आपल्यावर कर्ज असते, तर कर्ज फेडून टाकायची संधी आहे. किंवा मनुष्य जे परमार्थ करतो ना, माणसाच्या हातून जे काही सेवा घडतात ना, तर ते सेवा काही वाया जात नाही. आज आम्ही इथे आलो त्याचा एक उद्देश की आपल्यावर कर्ज आहे, ते कर्ज फेडायचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट, आपल्यासमोर कोणतरी भगवंताची सेवा करेल आहे, तर सेवा करणारा जो असते ना, तो देवाले पण आवडते. कोणी जर सेवा करणारा असेल, चांगलं जगण्याचा प्रयत्न करणारा असेल ना, तर मग त्याच्यासाठी आपण काहीही केलं पाहिजे. आता आता आमचे जे दादाराव, मी दादाराव पाटीलच म्हणतो, हमेशा पाटीलच म्हणतो, एकेरीच बोलतो. त्याचे रागही येत असं, ते काकान मामान आबाजी काहीच नाही. तर तुम्ही त्याला तसंच पहिल्यापासून तसंच बोलतो. आता ते टेकडीवर काकडा बिकडा एक तर परमार्थिक आहेत, सारं आयुष्यच टाळ वाजवण्यात गेलेलं आहे. त्याच्यातही मग आता टेकडीवर काकडा बिकडा करण्यासाठी यायचे. गुणाबाबाची सेवा घडलेली आहे, सप्ताहातही राहतात, आमच्यासोबतही असतात. तर असं म्हणा देवाची कमी, पण आमची सेवा त्यांनी जास्त करेल आहे. हा, हातपाय दाबाची नाही, पण सोबत राहणं, हे सगळं ऐकणं, भजन पूजन करताना साथ संगत लागते. तर मग ते आता 10 वर्षापासून हे सगळं ते करतात. आता याने त्याने आमची म्हणजे त्याने आमची सेवाच घडली का नाही, तर मग आता याची सेवा कशी, आता कसं खेळून द्यावं आता हे, तर म्हणून मग आलो. नाही तर कोणाच्या 13वीवर जाऊन काय सांगा ते मेल्या माणसाबद्दल. कोण चांगला आहे जगात मला सांगा बरं तुम्ही. आज जगात चांगले लोक किती आहेत मग तुम्ही सांगा. आज आणि 13वीवर गेल्यावर मग त्याचा मोठेपणा करायला लागते. आमचे भाऊ, आमचे साहेब, साहेबाचं संडासले बसल्यावर नाव काढावं नाही, असं जीवन होतं. सारं गाव खाल्लं, ढकरही दिला नाही त्यानं. पण आता कीर्तन करताना हे सगळं म्हणावंच लागते का नाही, ते खोटं बोलणं झालं.
मग आपण लोकाले खरं बोलणं शिकवावं का लोकाले, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? एका परमार्थिकाने लोकाले चांगल्या रस्त्यावर लावावं का ते आणि मग खाली बसणारे म्हणतात पण हो हो काही सांगू नको, माहीत आहे आमचा शेजारी होता, लोक असेही खालून म्हणतात. मग काही किंमत आली का त्या गोष्टीले? आणि मग तिथे गेल्यावर त्या माणसाचा मानपान करावंच लागेल ना. तर म्हणून बाबा खोटं बोलल्या गेलं नाही पाहिजे, ते नकोच, त्याच्यात हातच टाकणं नको. पण मग आता कसं की आमच्या सोबत राहतात तर ते परमार्थिक सेवा घडलेली आहे, तर मग आता ते पैसे अळके दिल्यानं सेवा संपत नसते, ती मोबदला नसते. तर म्हणून मग चला बा म्हणून आलो एक. पण दुसरी गोष्ट अशी आहे, त्याचं आमच्यावर कर्ज पण आहे. आता आत जागा नाही, बसा बाहेर काही टाका, बसायला टाका, बसा पायऱ्यावर बसा, बसा बसा ना मुघाड्यानं. तुम्ही विक्षेप करता का याच्यात? नाही तर ते सारेच माणसं बाहेर येतात निघून. आता विक्षेप नाही झाला पाहिजे. कर्ज असं आहे, आम्ही जेव्हा टेकडीवर राहासाठी आलो ना, आता मी त्याला काही सांगेल नाही गोष्ट मी आहे, पण कसं आहे कर्जात मरू नये कोणाच्या आपण. तर तेव्हा आम्हाला भीती पण वाटायची, एक तर जंगल आणि ते भीती वाटायची त्या जागेवर. लोक भेव पण सांगायचे, साप आहेत, भूत आहेत, अमकाय टमकाय. आज लोक एकही ट्रस्टी झोपासाठी येईल नाही, 10-12 वर्ष झाले. तर फक्त म्हणतात झोपाले आलं पाहिजे, ती महाराजाला आधार पाहिजे. कोणी आलं नाही, कोणी यावं आमची इच्छा पण नाही. पण तो टाईमच, नवीन जागा, व्यवस्था काहीच नाही. लघवी संडासले बाहेर जा, मच्छर किती, पंखा पण नाही, अरे खोलीत हवा यायला खिडकी पण नाही, असा तो काळ. आणि 2 महिने काय ते मला येऊन काय 15-20 दिवस झाले असते. तर ते मला माहीत मी झोपासाठी येऊ काहीच, मी त्याला नाही म्हणू. पण ते आले 4 वर्ष आले कंटिन्यू. ते म्या म्हटलं म्हणून ते झोपाले ना त्याचं बंद झालं, आणि ते येत राहिले असते. तर पण आता तो विचारही करू शकत ना तुम्ही, पांदनमध्ये कधी टोंगा एवढं पाणी, 2-3 महिने, बिच्छू काटा साप. आणि ते संध्याकाळी घरून 9-9:30 वाजता निघायचे. आता त्याचा स्वभाव जर पाहिला ना, तर त्याच्या स्वभावाला ते सूट होत नाही की 9:30 वाजता जेवण खावण करून झोपासाठी तिथे यायचं. बरं थंडीचे दिवस रोज बरं काही कंटाळा उल्हास काही असते का नाही माणसाने, काही ना काही. उन्हाळ्यातही समजा तिथे आम्ही झोपवतो, मरणाचे मच्छर, रातभर जागा बदलो आम्ही. 10 सकाळी लो ते 5 वाजता उठेल, मी 3 उठत जा, तर रातभर जागा बदलायच्या. इथे मच्छर असतात तर मग तिथून झोपायचं, तिथे तर मग तिथे पंखाही नाही, काहीच नाही. काही गरमी मरणाची व्हायची. आत गरमी होती तर बाहेर बाहेर झोपावतो मच्छर. पण विच्चून इंगळ्या तर बरं झालं डसल्याने आम्हाला, पण ते लयच भयानक. मग अशा अवस्थेत ते 3-4 वर्ष येत राहिले. माझा कर्ज आहे, सांगायला नाही पाहिजे. पण एक अजून गोष्ट सांगतो, तुमच्या आंबाळ्याच्या आमच्यावर लय उपकार आहे. हे बाप, ज्याले जीवनात काय मिळवायचं हे समजलं ना, आणि ते मिळवासाठी काय साधना करावी लागते हे समजलं ना, तर शक्यतो असे माणसं परमार्थ करताना चूक नाहीत करत. बरोबर आहे का? बरं, आज आपण ऐकतो का नाही, अमका महाराज बिघडला, फलाण्या महाराजानं असं केलं, बिस्तान्या महाराजानं असं केलं. महाराज काय स्वतःले माळकरी देवधर्मिक लोकही चुकीचे कामं करतात. नुसतं बायाच्या नादी लागणं एवढं चुकीचं काम नसते, ते एक चुकीचं काम आहे समजा. कोण्या बायाच्या नादी लागला, पण लोभ निर्माण झाला, पैसा जमा करू लागला परमार्थी माणूस, हेही चुकीचं काम आहे. जा डबल येऊ नको आता. आणि लहान सहान गोष्टीवर चिडचिड करणं, रागावणं, हेही पण गलत आहे परमार्थात. आणि आपल्या इगोत राहणं, अहंकारी घमंडी बनणं, म्हणजे नुसतं कोण्या बाईच्या मागं लागला महाराज एवढंच नाही, तर पैसा जमा करणं, प्रसिद्धीच्या मागं लागणं, अहंकारानं वागणं, ह्या पण चुकीच्या गोष्टी असतात, लय भयानक असते. हां, आता होते कसं, देवधर्म करणाऱ्याला जीवनात काय मिळवायचं माहीत नाही. गळ्यात माळ घालून घेतली, हरिपाठ वाजवते, काकळा करते, अरे कीर्तन भागवते करतात, तुम्ही जपातीन बसता. पण मला का माहीत, तुम्हाला मी सांगतो तुम्हाला, पण तुम्हाला समजते का नाही काय देव जाणे. काय मिळवायचं आहे जीवनात हे जर फिक्स झालं, आपल्याला बा मराच्यात आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 गोष्टी पक्क्या झाल्या, तर तो माणूस परमार्थात बिघडत नाही.
म्हणजे बिघडाची टक्केवारी कमी होती, 1%. आणि जे लोक बिघडले ना देवा धर्मात राहून आजपर्यंत, का आजही वाईट वागतात ना, त्याचा अर्थ असा आहे त्याला माहीतच नाही काय मिळवा, आणि ते मिळवासाठी काय करावं लागते हे त्याला समजलं नाही. आम्ही जेव्हा तुमच्या आंबाळ्याला आलो ना, तर आम्हाला काय मिळवायचं माहीत नव्हतं. याचा अर्थ काय माहिती तुम्हाला? म्हणजे बिघडण्याची शक्यता होती. काय आपण घरदार तर सोडलं, पण मिळवायचं काय माहीत नव्हतं. हा जप बीप करायचो हे कर, पण मिळवायचं काय माहीत नव्हतं. असा माणूस बिघडते. म्हणजे इथे जेव्हा मी आलो तर ते तोच टाईम होता बिघडाचा. बरं, मग अशा वेळेस आपल्यावर कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे, नियंत्रण पाहिजे ना. आणि एकांत आहे. लोकांना पहिले आल्याच गावात लोकांना समजा पसंत करायला लागले, लोक जवळ यायला लागले तर, आणि आपल्याला तर काही समजत नाही काय मिळवायचं. अशा वेळेस आम्हाला दादाराव पाटलांना राखलं. तुम्ही म्हणाल त्याला कसं, त्यालाही माहीत नाही कसं काय राखलं. रातभर झोपायला संग नाही राहत का आता. आथरून आले, आथरून लागे डायरेक्ट आहे तर. आणि खतरनाक माणसं. 4-5 वर्षात इतकं जरी काही दिसलं असतं ना, बरं अंबाळ्यातही संघ, बाहेरगावी सप्त्यालाही संघ, कुठेही जा संघच. एवढं जरी काही त्याला दिसलं असतं ना, तर त्याने गावात महाराज माहीत आहे. कारण त्यांनी खूप महाराज, प्रेमल सांगायचं ना, लय महाराज पाहिले म्हणायचे ना. पण मग आता माय जर असं काही दिसलं असतं त्याला, तर मग माई गिनती कोण्या महाराजा झाली असती. लय महाराज पाहिले ते आजही सोबत कहून आहे त्याला तसं काही दिसलं नाही. म्हणजे तसं नव्हतं का दिसलं नाही, तसं होतं. पण ते सोबत असल्यामुळे विचार करायचं, बा गावातला माणूस झोपासाठी आहे, खतरनाक माणूस आहे. आपण झोपीत जरी उसणलो तर झोपाला जवळ आहे, त्याला माहीत पण नाही. मी त्याला या कोपऱ्यात झोपवायचो, मी त्या कोपऱ्यात, पण मी झोपीत जरी काही उसणलो त्याला ऐकून गेलं पाहिजे. आता हे मी आजच तुम्हाला सांगितलं, मी कोणाला सांगेल नाही गोष्टी या. आपण जेव्हा जप करतो, चांगलं जगाची इच्छा आहे, जसे जसे दिवस गेले भीती कमी होत गेली, आणि जीवनात काय मिळवायचं ते पण समजलं. परमार्थाची सुरुवात लय भयानक असते, लोकांना माहीतच नाही या गोष्टी, सगळ्याला याच्यातूनच जावं लागते. तर त्यावेळेस जर ते संध्याकाळी झोपासाठी आले नसते तर कदाचित मी कुठेतरी चुकलो असतो, तुमच्या आज गावातही नसतो. एवढा मोठा खतरनाक माणूस गुन्हाबाबांना जवळ ठेवला, किती आपदा सांगा बरं. मग आता या कर्जातून काही मुक्त व्हावं तुम्ही सांगा बरं. म्हणून म्हटलं की हे, आणि मोठं एक म्हणजे एक साधू बनायचं आहे, मोठी वस्तू मिळवायची आहे, आणि त्या मोठ्या वस्तू मिळवण्यात त्याचं सहकार्य आहे. पण हे त्याला माहीत नाही. आणि रात्री ते राहायचे आणि दिवसा आमचे विनोद भाऊ राहायचे. दिवसा विनोद भाऊचं मावर ध्यान, संध्याकाळी यायचं ध्यान. आता अशी बरीचशी मंडळी आहे की हा आज असा टाईम आहे, आज आमच्या समोर जरी कोणी चुकीचं वागत असलं ना, डोळ्यासमोर धाई दे, मी ते डोळे भरून पाहूनही घेईन, पण मला वाईट वागा वाटणार नाही. कारण मला माहीत आहे ते केल्यावर काय होते असतं. आज काय मिळवायचं हे पक्क व्हायला आहे, आणि ते मिळवासाठी काय करावं लागते हे माहीत आहे, काय सोडून द्या लागते, काय घेऊन हे सगळं माहीत व्हायला आहे. मग आता कोणी माझ्यासमोर कसं डोळ्यासमोर कसंही जरी वागलं तर आता बिघडायचे तेवढे चान्स नाही. जर बिघडलं तर ते स्वतःच्या चुकीनं. पण जेव्हा काही समजत नसते तर तेव्हा कोणी सांभाळणारं लागत असते. तर देव संत तर काही प्रत्यक्ष येऊन सांभाळत नाहीत, तर देव संत असं कोणाला तरी पाठवून देतात, पण ते आपल्याला ओळखताही आलं पाहिजे ना. तर म्हणून मग हे द्यायचं आमच्यावर कर्ज आहे. मग मी त्याला म्हटलंही होतं 6-12 महिन्याच्या अगोदर, त्याला म्हटलं चला सप्त्याला, तर म्हणे आता मी बिमार आहो म्हणे, मनाच्या कामी नाही का मायकून बिमार आता बसवल्या जाणार नाही. मी त्याला म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ, जोपर्यंत तुमच्याकडून चालणं फिरणं होतं पण मी तुम्हाला दत्तकच घेतो म्हटलं. काहीच नाही करत, फक्त माझा संघ चालायचं नाही, मंडपात बसायचं, काही नाही म्हणायचं. मी असं कोण म्हटलं होतं? कर्ज फेडायचं आहे द्यायचं हे त्याला मला सांगितलं नाही. पण तरी पण त्याला मला जराशी हुक्की आहे, ते भांडणं बिणणं करतात. मग माय डोगरा होते जावं पाच दिलं सोडून तुम्हाला, तर मग डबल अजून आता ते खेळायचं लागतेच कोणत्या ना कोणत्या रूपानं. जाऊ दे, आता आपल्या प्रवचनाच्या बाहेरचा विषय आहे. समजा आता हे कोणाच्या कर्जात राहून मरू नाही, तर असं हे आज त्याला आजच माहीत झाली बरोबर गोष्ट. आता हे
तर म्हणून मग आलो, नाही तर 13व्या आणि 10व्याच्या प्रवचनावर जाऊ नाही. आता ते त्याचंही शरीर सुरू लोक आता काय काय करावं लागल. डोळ्यासमोर जर काही त्याचं दिसलं तर ते इच्छा असं का नसं करावंच लागल. त्याला सोडून जमणार नाही. ते एकटेच नाही तर तुम्ही लोकही त्याच्यात मोडता. आता कोण काय काय करायला सारं माहीत आहे. तर मला तर वाटते माय का सारं आयुष्य का आता काय कर्ज फेडण्यात जाते काय माहीत. आता मोठी आपत आहे काही, ते एकटेच नाही. परमार्थ करताना लय जणाची मदत लागते, सहकार्य लागते ना. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आता जप करणारी मंडळी या नाही जास्त चांगलं जगतायत, पण तुम्ही इथे येऊन बसता जपात, प्रवचनात येऊन बसता, काही सांगा लागत नाही, काही फोन लावत नाही. तर हे तरी काय, आता तुमचं एक जिव्हाळाच आहे की नाही, प्रेमच आहे ना. तुमच्या लोकांना जर समजा वाऱ्यावर सोडलं समजा, तर ते त्याला निष्ठुरपणा म्हणता येईल किंवा त्याला बेमान म्हणता येईल ना. म्हणून तुमचं जर काही झालं तर तुम्हाला काही अंतिम माया लक्षात आलं तर मला काही तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. मोठी कठीण परिस्थिती आहे. तर असो मग आता तर हे ऋणमुक्त होण्यासाठी एक प्रवचन आहे. तर असो प्रवचनाचा विषय आहे आपुलिया हिता असे जो जागता. मी जे बोललो ना ते सगळे अभंगावरही बसते. आता 2-4 ठळक, आता वेळ तेवढा नाही तर या अभंगातलं मर्म ठळक विषय सांगतो. बसा पायऱ्यावर आता तिथेच, आज जागा नाही. हां बस. तर महाराज म्हणत आपुलिया हिता असे जो जागता. आपलं हित करण्यासाठी जागा आहे म्हणजे दक्ष आहे बा, सावध आहे. आपल्या हितासाठी जो सावध आहे, हित करण्याविषयी तत्पर आहे, दक्ष आहे. आणि असा जो आहे ना, भगवंताले त्याचं कौतुक वाटते, भगवंताले त्याच्यापासून हर्ष होते. तयाचा हरिख वाटे देवा. बरोबर आहे का? हरिख शब्दाचा अर्थ आनंद, आनंदही होते. तर भगवंताले पण काही जणाले पाहून आनंद होते. काही जणाले पाहिलं की जसं आपण जीव, आपल्याला तर रोज किती काही लोक भेटतात, पण काही चेहरे दिसले की आपला चेहरा एकदम प्रसन्न होऊन जाते, बरं आनंद वाटते. आणि काही चेहरे दिसले की आपल्या कपाळावर आठ्या उमटतात, आठ्या उमटतात ना, टेन्शन येते, डोळे तिरपितारे होतात, तोंड वाकडं होऊन जाते. काही दिसले की एकदम माणसाचा चेहरा प्रसन्न होते, डोळ्यात लकाकी येते, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. काहीच पाहिलं की चेहरा वाकडा होते. मग हे जसं आपल्या जीवाचं आहे ना, भगवंताचंही असंच आहे. हा भगवंत फक्त हस्तक्षेप करत नाही, कोणी कसाही जगो, पण वाईट जगणारा जर असेल ना तर देव निराश होते, भगवंत उदास होतो. त्याला म्हणत काही नाही, पण भगवंत उदास होता, दुःख होते भगवंताले. आणि मग काही जणाले पाहून भगवंताले अतिशय आनंद वाटते, भगवंताले फार बरं वाटते, कौतुक वाटते भगवंताले. भगवंताला जाव, त्याला उचलून घ्या, त्याला आपल्या हृदयाला लावा, त्याच्या डोक्याहून हात फिरवा, त्याच्या पाठीहून हात फिरवा, असं देवाले वाटते. मग कोणाले पाहून देवाले आनंद होते तर आपुलिया हिता असे जो जागता. आपलं हित करण्यासाठी जे तयार आहेत, आपल्या हितासाठी जे धडपडत आहेत, आपल्या हितासाठी एकेका क्षणाचा सदुपयोग करत आहेत, असे जीव भगवंतानं पाहिले की देवाले कौतुक वाटते. पण आता विषय असा आहे की मग आता असं जर म्हटलं तर सगळेच्या सगळेच तर आपल्या हितासाठी मरमर करतात, बरोबर आहे की नाही? इथून तिथून आपण जी लॉबी पाहिली तर सगळ्याला वाटते आपलं बरं व्हावं, बरं व्हावं, हित व्हावं म्हणजे काय, बरं व्हावं, आपलं चांगलं व्हावं. पण त्याच्यासाठी सगळे रात्रंदिवस प्रयत्न करतात. मग आमचा देवाला होईल किती का? मग आम्ही तर रात्रंदिवस आमचं बरं व्हावं हितासाठी झटतो ना, कष्टही करतो. मग देवाला आमचाही आनंद वाटते का? तर आपला आनंद वाटते का नाही वाटत हे मी नाही सांगत, ते तुम्ही समजून घ्या. आता कसं समजून घ्यायचं? तर हे समजासाठी अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण कोण.
आपण कोण हे समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्याले हित म्हणतो खरंच त्याच्यात आपलं हित आहे का, त्यानं कोणाचं हित झालेलं आहे का, बरोबर आहे का बरं. हे आपल्या हितासाठी जो सावध आहे, मरमर करते हितासाठी, आपल्या देवाले त्याच्याकडे पण आनंद वाटते, कौतुक वाटते, त्याचं हर्ष वाटते देवाले. पण मग आपण कोण हे समजून घ्या. आणि हितासाठी आज जे लोक करतात तर खरंच ते ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी त्याचं हित झालं का, आपण कोण माहीत आहे का. आपण कोण आपल्याला माहीतच नाही. हे सगळा जो परमार्थ आहे का नाही, हे जेवढे ग्रंथ आहेत ना, हे सगळेच्या सगळे ग्रंथ आपण कोण हे समजून सांगण्यासाठीच निर्माण झाले. आपण कोण, काही नाही. त्या सगळ्या ग्रंथाचं सार एवढंच आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म एव. तीनच गोष्टी सगळ्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यात एक गोष्ट म्हणजे आपण कोण. जीव ब्रह्म. हाच पर याच्यासाठीच सगळे जे साधनं आहेत, सगळा परमार्थ इतक्यासाठीच आहे, आपण कोण आहे समजून घ्यासाठी. पण परमार्थ तर चालू आहे, पण आपण कोण आहोत हे कोणी समजून घेण्यासाठी तयार, त्याच्यासाठी कोणी प्रयत्नही करत नाही. माहित आहे का, आपण कोण आहो हे समजत नाही म्हणूनच आपण दुःखी आहोत. आपल्या दुःखाचं जे अनेक कारण आहेत त्याच्यातलं एक कारण आपली आपल्याला ओळख नाही. मोठा किचकट विषय आहे, वेदांताच्या ग्रंथाचा विषय आहे. ती सांगून मी तुमचं डोकं जड करत नाही, फक्त मुद्द्याचं सांगतो. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. पंचीकरण नावाच्या ग्रंथात ती गोष्ट येईल आहे. एक मेंढ्या राखणारा, त्याला एक दिवस सिंहाचा छावा सापडला. सिंही मिळाली होती. ते मेंढ्या चालत गेला तर ते बाहेर निघलं पिल्लू. त्याला कौतुक वाटलं सिंहाचा ते छावा पाहून. यानं आणला घरी उचलून, ते सिंहाचं पिलानं घरी उचलून आणलं. आता घरी आणलं पण ते ना समजते आहे, ते लहान होतं ना. मग त्यानं घरी आणलं तर मग त्याला त्यानं त्या मेंढ्यातच ठेवलं. त्याला पोट आहे, भूक लागायची. मग त्याला माहीत नाही. मग दूध काढायचं पाजायचं. घरी एवढ्या मोठ्या मेंढ्या होत्या, मेंढ्याचं दूध काढायचं, त्याला मेंढ्याचं दूध पाजायचं. मेंढ्याच्या दुधावरती जगलं आणि मेंढ्यातच लहानाचं मोठं व्हायला लागलं. बरं एवढंच नाही, मेंढ्या संघ पुढे मोठं झाल्यावर मग दूध सुटलं त्याचं. मेंढ्या संघ रोज जंगलात चरायला जायला लागलं. मेंढ्या संघ ती गवत खायला लागलं. कारण त्यानं डोळे उघडले तरीच मेंढ्या पाहिल्या ना. आणि मेंढ्याचं दूध पिऊन त्याच्यावरती मेंढ्याचे संस्कार. आणि मेंढ्या जे खुरपतात, गवत खातात, पाला खातात, तर त्यानं ते पाहिलं तर त्यानंही ते खाणं सुरू केलं. काय झालं, एक दिवस मोठा सिंह आला. त्यानं मेंढ्या पाहिल्या त्यानं. आणि मग त्यानं भूक लागलीच. मग आता एखादी शिकार करायची, त्यानं ठोकली आरोळी. आणि जसा तो मोठा सिंह पाहला, सगळ्या मेंढ्या जीवाच्या आघातानं पळायला लागल्या. तर मेंढ्या जेव्हा जीवाच्या आघातानं पळायला लागला, तर त्याच्या संग त्या मेंढ्यात राहणारे सिंहाचा जे छावा होता ना, ते आता मोठं झालं होतं. आणि ते जीवाच्या आघातानं पळायला लागलं. आता सिंहापासून काय भीती आहे. यानं जेव्हा मेंढ्याचा पाठलाग सुरू केला, तर ह्याच्या असं लक्षात आलं की या मेंढ्याबरोबर एक सिंहाचं ते छावाही पडू लागला. तर त्यानं ते आश्चर्य वाटलं. आपण सगळ्या जंगलाला घाबरवणारे आणि हे आपल्याच घरातलं हे भीतीनं पडू लागलं. म्हणून त्यानं ते मेंढ्या दिला सोडून त्यालेच पकडलं. तर पकडलं तर थरथर थरथर तर ते जागेवर लगवी संडास त्याची थरथर हालायला लागलं. अरे ते म्हणतो भीत का, तुम्ही हे का सांगावं लागते का, तुम्ही मला खाणारा म्हणून भीतो. अरे तू माझ्या जातीचा आहेस, मी तुला कशाला खाणारा. ते म्हणे आपण दोघं एका जातीचे नाही, कारण तुमची जात सिंह आणि मै जात मेंढा. अरे म्हण नाही, तुझी जात मेंढा तुझी जात नाही, अरे तूही सिंहच आहेस. म्हणे तुम्ही काही म्हणसाल तर मी ऐकून उगा ते आता. तर लटलट भ्यायला लागलं. सिंह परेशान झाला. म्हणे अरे हा सिंह आहे तरी म्हणते की मेंढा होतं समजे नाही. मग त्याला वेळेला समजून सांगा. मग आता त्या समजून सांगा तर कसं समजून सांगा. मग त्याला सांगितलं म्हणे हे पाय,
जर असा एक मिनिट, तू काय स्वतःला मेंढी समजतं का नाही? मग एक मिनिट विचार कर, तू मेंढी सारखा आहेस का माझ्यासारखा आहेस? जर असं डोकं मग पंजा पुढे केला असा, पाय माया पंजा कसा आहे, पाय त्याला मोठे मोठे नख आहेत आणि कसा पंजा आहे. आणि त्या बकरी मेंढीचा पंजा पाय काय, तिला पंजा तिला खुरं आहेत. आणि तुझ्या पंजा आता तुला खुरं आहेत का पंजा आहे, पाय बरं तू. त्यानं पाहिलं तर सेम सेम. मग ठीक आहे, आपण दोघं एका जातीचे. ते म्हणे बरोबर आहे, आपला पंजा सारखाच आहे म्हणे, पण मी मेंढीस. अरे म्हणे बावा, एवढा डेमो दिला तरी बरं शेपूट पाय आपलं. त्या मेंढीचं शेपूट केवढा आहे, ईदभर. आणि तुझे शेपूट पाय बरं किती लांब आहे, आणि माय शेपूट पाय. आपलं शेपूट सारखं सारखं आहे का नाही? म्हणे बरोबर आहे, आपले शेपटही सारखे आहेत, पण मी मेंढा. कमाल झालं याची. त्या बकरीच्या अंगावरचे केस कसे आहे ते पाय, मेंढीच्या अंगावरचे, तुझ्या अंगावरचे कसे पाय. त्याला एक न एक नाक, कान, डोळे, शरीर सगळं सांगितलं. शेवटी पाण्यापाशी नेलं, सांगितलं पाय पाण्यात. त्यानं पाण्यात असं आपलं रूप पाहिलं नाही, सिंहानंही आपलं पाण्यातून सांगितलं आता पाय. दोघांचे तोंडही सारखं आहे का नाही, पाय सगळं सारखं आहे का नाही. त्याला पुष्कळ सांगितलं. मग पुष्कळदा सांगितल्यावर मग त्याच्याला, आणि ते बकरी बे बे करते म्हणे. आणि त्यानं डरकाळी फोडून दाखवली. काळभर तुझा आवाज कसा निघतो, बकरी सारखा निघतो, माझ्यासारखा आवाजही सारखा होता. एकदाच्या सांगणं त्याला समजलं नाही, पण त्याला बरेचदा सांगितल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात आलं. सांगितलं अरे आपण तर सिंह आहो, पण आपण बकऱ्या मेंढ्या तरवून दिवस वाया घालवले. आणि मग त्यानं डरकाळी फोडली, आणि मग त्यानं त्या मेंढ्याची शिकार करणं सुरू केली. तर जसं त्या मेंढ्याचं झालं ना, त्या सिंहाचं छवाचं झालं ना, तसं आपलं झालं. आपण भगवंताचे नाही, आपण भगवंतच. सोन्यापासून, सोन्याचं बिस्किट आहे, त्याच्यापासून थोडं सोनं बाजूनं केलं का त्याची अंगठी बनवली का एखादा अलंकार बनवला, तर मग ते आता बाजूनं झालं, तर मग ते सोनं राहिलं नाही का, आता सोनंच आहे. फक्त त्याचा आकार बदलला आणि त्याचं नाव बदललं. तसं आपण जीव ब्रह्मैव न अपरहा, जीव ब्रह्मच आहे, पण त्या भगवंतापासून आपण झालो वेगळं झाल्यामुळे भेटला हा आकार, म्हणजे शरीर भेटलं. पण आपल्याला नाव भेटलं, चिमाजी, गोमाजी, दामाजी, सखू, ठकू, बकू आणि आडनाव, आणि हे सब भेटलं. आता सांगितलं तुम्हाला तर पट्टे का हे. जसं त्या सिंहाला एका ह्याच्यात पटलं नाही, तर तसं आपल्याला पटत आहे. वास्तविक आपण सगळेजण स्वतःले शरीर समजतो. आपण आपली ओळख काय सांगतो का, तुम्ही कोण? जेव्हा असा आपल्याला प्रश्न विचारला जाते, तुम्ही कोण, तर आपलं उत्तर काय असते, मी अमुक अमुक अमुक. बापाचं नाव हे, आडनाव हे, जात हे, गाव अमक. सरळ एका, म्हणजे आपण एक सेकंद लावत नाही. आणि हाच प्रश्न संतांना विचारला, तुम्ही कोण, तर त्याईनं काय उत्तर दिले, काहीच मी नव्हे, कोणी गावीचा. त्या जगद्गुरु शंकराचार्याने त्या हस्तामलकाला विचारलं होतं, ते जन्माला आलं लेकरून बोलेच नाही, मुक, लय वर्ष गेली मुक. मायबापानं वैद्य, डॉक्टर, अंगारे, धुपारे सब केले, लेकरू काही बोले नाही, रळे पण नाही. मायबाप परेशान, मुक. आता याचं कसं व्हावं, भविष्याचं कसं, मायबापाला त्याची काळजी. बरं ते मुक तर मग गावात शंकराचार्य आले, चेहऱ्यावर तेज होतं. मग आता ते कामाधंद्याचे कामी नव्हतं, त्याला बोलता येईन. लेकर तेव्हा 5-5, 7-7 राहायचं. मग हे काहीच कामा नाही आता, बोलत येईन. तर मला ठेवून काय करता, सांगितलं बाबा म्हणे का, जा घेऊन सोबत तुमची पिशवी वगैरे काम आहे, जे घरी काही उपयोगी घेऊन जा बाबा सोबत तुमच्या. तर आचार्याने जेव्हा त्याचा चेहरा पाहिला, त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसलं. सांगितलं सामान्य लेकरू नाही. मग त्याला विचारलं, कस्त्वम शिशो, कह शिशो, हे शिशो तू कोण आहेस. जेव्हा त्याला आजपर्यंत लय जणांना विचारलं होतं, तू कोणाचा आहेस रे बाबू, तुझे नाव काय रे बाबू, तुझे घर कुठे रे, त्यानं कोणाला काही सांगितलं नव्हतं. पण जेव्हा आचार्याने विचारलं तू कोण आहेस, आणि त्यानं आचार्याला 5 तास विचार केला की आज जर बोललो नाही तर पंचायत होऊन जाईल, आज बोलाच लागते. आणि त्यानं बोलणं सुरू केलं. त्याचं बोलणं स्तोत्र बनलेलं आहे. त्याला ते स्तोत्रच आहे मोठ्याच्या मोठं. त्यानं मग
लय प्रश्न, एका प्रश्नाचा एक श्लोक आहे, तू कोण आहेस? तर त्यानं पहिले सांगितलं, मी अमुक नाही, मी टमुक नाही, मी फलाना नाही, मी बिस्ताना नाही. आहेस कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सांगा. संतांना विचारलं तुम्ही कोण? तर ते काय म्हणतात? अहम शिवहा, अहम ब्रह्म. त्याचे उत्तर असे आहे. आणि आपण विचारलं का तुम्ही कोण आहात? तर आपण परिचय शरीराचा देतो. एक नेहमी सांगतो आपण, पाहत जे आपण सांगतो ना लोकांना मी अमुक, तर हे नाव आपल्याला बारशाला भेटलं होतं, मग त्याच्या अगोदर आपण होतो का नाही? नाव आपण अगोदर होतो, नाव नंतर आलं. बरोबर आहे. बरं, मायेच्या पोटातही आपण होतो ना, तर मग मायेच्या पोटात आपण कोण होतो? नाव ठेवे, आपण जन्म झाला, नाव ठेवेपर्यंत आपण कोण आहेच का नाही? बरं, शरीर पडलं समजा, आपलं शरीर मरते, जीव नाही मरत. लोक काय, जुने लोक काय म्हणायचे? जीव गेला, जीव गेला म्हणत जाय. शरीर तिथे जीव गेला. मग जो जीव गेला तर तो कोण होता? त्याचं नाव का, त्याचा काही ऍड्रेस बिड्रेस, कोण होता तो? जीव गेला. जीव मेला कोणी म्हणतच नाही ना. तर आपण कोण हे पहिले समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याला आपलं हित व्हावं, हितासाठी प्रयत्न करत, पण आपलं हित आहे कशात? सरळ आहे. सगळ्या जगाला असं वाटते, कोणा एका माणसाची गोष्ट नाही, सगळ्या लोकांना असं वाटते मी बिमार नाही पडावं, माझी तब्येत चांगली राहावं, म्हणजे मग मी सुखी. एक राब्याला टापटीप घरबीर असावं, मग मी हातात पैसा अडका असाव, चांगला नवरा चांगली बायको भेटाव, लेकरं असाव, लेकरं हुशार असाव, अजून गावात मध्ये मानपान असाव, जिकडे तिकडे माय नाव व्हाव. पण असं जर झालं तर मग माय खरं हित, यालाच आपण हित समजतो का नाही? आणि सकाळी उठतो तेव्हापासून झोपेपर्यंत आपण काय करतो सांगा बरं तुम्ही? सगळेजण पैसाच कमवतात समजा, पण पैसा तरी कायसाठी पाहिजे? या साऱ्या गोष्टी जरी पाहिजे. पैसा असेल तर लोक मानतील, पैसा असतील तर चांगलं खाता येईल, औषध पाणी घेता येईल, शरीर व्यवस्थित राहते. पैसा असेल तर टापटीप चांगलं घर बांधता येईल, पैसा असेल तर चांगले कपडे, पैसा असेल तर लोक रामराम, पैसा असेल तर निवडणुकीला उभं राहता येईल, निवडून येता येईल. म्हणजे आपण हित कशाला समजतो बरं? हे संसारातल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या असणं, पण सगळं भरपूर असणं. थोडा पैसा आहे पण अजून भरपूर असावं, राहिले घर आहे पण नाही, एकदम आजच्या काळाच्या हिशोबानं टापटीप असावं. गाडी आहे कुठे घेऊन जाब्यासाठी आहे, पण मग ती जुनी झाली, आता तिला घेऊन आता 8-10 वर्ष झाले. आता नवीन मॉडेल असावं. मग 2 चाकी आहे, मग 2 चाकी साऱ्या पैसे आहेत. आपल्या घरात 4 चाकी असावं. आता सांगा, वावरात रोज निंदा खुरपायला जाते बाई, हा रोज शेतात फवारे मारायला जाते, आणि त्याला वाटते किती चाकाची असावं का फवारा मारा निंदाले त्या 4 चाकीने जातो तो. आता कोण नाही म्हणते का सांगा बरं? अपेक्षा साऱ्या ह्याच आहे का नाही? बरं ठीक आहे. मग आता आपण असं झालं तर मग माय खरं हित झालं, असं झालं तर माय बरं आहे. आणि हे ज्या लोकांपाशी आहे ना, त्याचे पाय तर जमिनीवरच नाही. किती कमवलं म्हणतात, मग हाताच्या मेहनतीवर आहे म्हणतात, त्याला डोकसं लागते म्हणतात, त्याला हेला ते बळ्या मारतात. ज्याच्यापाशी सगळं आहे ते फुल नशेत आहेत, झुंदीत आहे, त्याचे पाय जमिनीवर नाही. तुका म्हणे इय लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू म्हणतात, तरी याच्या डोळ्यातून काही धूर निघत नाही. बरं ठीक आहे. मग जाऊ दे, आता काही दिवस सगळं जमवलं, मग उतरतं वय लागते. मग त्याला विचारा, का हो तुमच्या मनासारखं घर, मनात इच्छा होती तेवढा पैसा, गाड्या घोड्या जमीन, सगळं बायको लेकरं सगळं तुमच्या मनासारखं, तर तुम्ही आता सुखी असाल ना? मग असं त्याला विचारा. तुमचं खरंही झालं असेल ना? मग काय असं वाक्य उतरत्या वयात? काही नाही पडलं हो याच्यात. काय वाक्य असतात? काही म्हणणारे इथेच काही बोलून दाखवतात, आणि काही आतल्या आत जुरतात की काही मजा नाही, काही नाही पडलं याच्यात. आता काही नाही पडलं याच्यात, मग हित तर आपण यालाच समजत होतो. जगासाठी पैसा पाहिजे असते. आज पैशाच्या काही होत नाही म्हणून पैसे पाहिजेत, म्हणजे कमवले पण पाहिजेत. पण मग पैसा जमा झाला म्हणजे आपलं हित नाही.
पहा बरं तुम्ही पैशावाले, त्याचे चेहरे कसे आहेत तर. मोठं दाट राहण्यासाठी घर पाहिजे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. चांगलं घर बांधावं, 2-4 सगळ्या गावापेक्षा चांगलं घर बांधावं, ठीक आहे. डोकं झाकासाठी पाहिजेच ते, आपली ऐपायत तर बांधून टाकावं. पण मग घर बांधलं म्हणजे हित नाही झालं. मग पहा ना, त्याचे घर मोठे मोठे आहेत, चांगले आहेत, त्याचे चेहरे पाहतायले विचारा का तुम्ही, तुम्ही बरे आहात का, तुम्ही विचारा बरं त्याले. ज्याच्यापाशी गाड्या आहेत, लेकरं चांगले आहेत, बायकोही मनासारखी आहे, नवराही चांगला आहे, त्याला विचारा बरं. तुमचं तर सगळं बरंच बरं आहे बाबा, मग तुम्ही बरे असाल ना. शेवटी हे दुसऱ्या कोणाची गोष्ट, हे आपलीच गोष्ट आहे. पण हे म्हातारपणात समजून काही फायदाही नाही. हे म्हातारपणात समजून काही फायदाही नाही. हे कधी समजली पाहिजे, हे टाइमाच्या हात समजली पाहिजे. म्हणजे जगासाठी हे सगळं पाहिजे आपल्याला, पण याच्यातच जर सगळा टाइम घातला तर मग उतरत्या वेळा डोकसच घ्यायची पाहिजे. आता मी म्हटलं की सगळं मनासारखं, पण सगळं मनासारखं नसते. पैसा अडका आहे, घरदार आहे, तो बायको धड नाही. बायको चांगली भेटली तर लेकरं नालायक निघले. बायको लेकरं बिलकुल इतके चांगले आहे तर आले घर नाही. सगळं चांगलं आहे तर एखादी बिमारी होऊन गेली. सब मनासारखं आहे, पण गावात कुणी बरं पाहत नाही, शेजारी बोलत नाही. किती आपत आहे सांगा बरं. मग हे सगळं मिळवण्यात, जमवण्यात, कमवण्यात जो आपला वेळ गेला, जर हे सगळं असल्यावरही जर पश्चाताप शिल्लकच आहे, हे सगळं असल्यावर जर टेन्शन कमी होत नाही, मग हित कसं सांग आपलं. म्हणून हे संसार वाढवण्यात हित नाही, तो जगासाठी उभा करायला लागते, कामापुरता उभा करायला लागते. आणि कामापुरतं केल्याच्या नंतर बाकीचा टाइम ज्याच्यात आपलं खरं हित आहे ते करण्यात घालवा. तुम्ही जर 24 तास पैसा करता तर हिरासाठी काय करता. तुम्ही जर 12ही महिने एकच सगळं तारुण्य जर तुम्ही कामधंदा करण्यात, हे जमवण्यात जर घालवलं तर काय हो, हितासाठी काय, कशात आहे आपलं हित. प्रामाणिक जीवन जगणं याच्यात आपलं खरं हित आहे. नामस्मरण करण्याच्यात आपलं हित आहे. साधू संतांचे जे ग्रंथ आहे, त्या ग्रंथात जे सांगितलं ते जगण्यातच आपलं खरं हित आहे. तुम्ही जे सध्याचे जे साधू आहेत, त्या साधूच्या जीवनामध्ये काय होतं. सगळे साधू पाहा ना तुम्ही, मोजके साधू श्रीमंत होते, बाकी सगळे साधू अंगावर कपडा नाही, पोटावर भाकर नाही, परिवार बरा पाहत नाही, बिमाऱ्याही होत्या, पण चेहऱ्यावर केवढं तेज होतं. किती प्रसन्न जीवन जगतात. लय काय तुम्ही आम्हाला किती टेन्शनमध्ये दाखवा. म्हणजे मी साधू नाही झालो अजून, पण मला समजते की हे फालतू गोष्टी जमा करण्यात काही मजा नाही. आपला टाईम चांगलं जगण्यातच घालवा. मला पण सल्ला देतात लोक, महाराज तुम्ही लयच खरे बोलता हो, इतकं खरं नाही बोललं पाहिजे, सांगा काय करा आता. अरे बाबा, खरं बोललं का नाही तर आपल्याला टेन्शन राहत नाही, आपण बोलून मोकळे झालो. मग खरं बोललं टेन्शन आलं, टेन्शन पुढचे आता त्याला टेन्शन की महाराजपर्यंत गोष्ट गेली, महाराज आपल्याला बोलले, टेन्शन म्हणाले त्याले. खोटं बोलून आपण काय टेन्शन घ्यायचं. अरे प्रामाणिक जगण्यातच माणसाचं खरं येत आहे. काय पैशासाठी चॅप्टरपणा मरमर डावपेच करायची आहे तर आहे, नाही तर नाही, विषय खतम झाला. किती सुख आहे जगण्यात. आपण सुरातल्या सांगतो ना, माणसाले कसं जगावं समजतच नाही आहे. त्याच्यापाशी नाही ते तर पैसा नाही, पण ज्याच्यावर आहे ना त्याही नाही त्याची माती करून टाकेल. लग्न होत नाही तर लगेच 2 महिन्यात नवरा बायकोचे भांडणं. काही गरज होती 2 महिन्यात. अरे मुक मारायचं. ती तिच्या गोष्टी सांगते, हा याच्या गोष्टी सांगते, हा याची दादागिरी लावते, ती तिची दादागिरी लावते. त्याच्यापेक्षा दोघं एकमेकाला समजून घ्या, काही हिच्या मनानं काही त्याच्या मनानं, शेवटी संघच राहा लागते. नाही याच्या संघ तर दुसरा कोणता धराच लागते का नाही, मग दुसरी कोणती 5 लागते का नाही, एकटं तर राहता येत नाही. मग त्याच्यापेक्षा आपले मनच नाही बिघडू द्यायचे ना. माणूस काय करते, मन खराब करून टाकते डायरेक्ट. आपण सोबत राहतो ना तर लहान सहान गोष्टीनं आपले एकमेकाचे मन खराब नाही व्हायचे, मन मोठे व्हायचे. जाऊ द्या, केलं त्यानं, समजून सांगावं त्याला, समजदारपणा धरा आपण त्यानं, म्हणजे किती आनंद आहे. अरे जंगलात राहण्यात काही सुख नाही. तुम्हाला काय सांगा, आता मी जंगलात अजून सांगतो, काही सुख नाही जंगलात राहण्यात. अरे गावात राहता, स्वतःच्या हक्काच्या घरात राहता, मनात वाटते ते बनवून खाऊ शकता, जे वाटलं ते अंगावर कपडे घालून फिरू शकता,
आता मला सांगा, मी जर उद्या जीन्स पॅन्ट घातला तर लोक मला काय म्हणतील? हा, जर बरमुडा घालून फिरो लोक काय विचार करतील? उद्या जर नोटाचं बंडल मी असं खिशात वर ठेवलं म्हणा का मोजत राहायचं, लोक मला काय म्हणतील सांगा बरं? काय तुम्ही काही विचार केला का? काय सुख आहे सांगा बरं जंगलात एकांतात? तुमच्या नशिबानं तुम्हाला सगळं दिलं देवानं, सगळं याचा फायदा उचला, चांगलं जगा. तुम्ही लहान सहान गोष्टी घरात झंझटी करून टाकता, मन खराब झाली आहे त्या की दुरुस्त होत नाही. आणि मग त्याला वाटते या बाईत चूक नाही, मग दुसरीच पाव आता. तिला वाटते या माणसा चूक नाही, दुसराच पाव आता. अरे कुठेही गेलं तर सासू आहेस, कुठेही गेलं तरी आहेच ना, सगळं लागे. कुठेही गेलं तर शेजार आहेच. जागा बदलून अडचणी बदलत नसतात ना, समजतच नाही. आणि माणूस त्या लहान सहान गोष्टी जो टेन्शन घेऊन बसते, काय काय हित केलं सांगा बरं आपण? संसारिक वाढवता नाही आला आपल्याला, आणि आपलं हितही करता नाही आलं. खरं हित आहे संताच्या शब्दात जगण्यात. एकदम प्रामाणिक जीवन जगावं माणसानं, होईन जरासा त्रास. आणि नामस्मरण, देवाचं नाव. आपलं हित तर देवाचं नाव घेण्यातच आहे. नामस्मरण करू लागला, प्रामाणिक जगू लागला, संताच्या शब्दानुसार जीवन जगणं चालू आहे, समजा आता यानं आपलं खरं हित आपल्या हिताच्या रस्त्यावर हा आहे. आलं लक्षात? मग असा जो तयाचा हरिक वाटे देवा. थोडंसं उलट बोलतो. रोजही तुम्ही भांडणं करता, किचकिच करता. खरं जर देवानं पाहावं नाही आपलं, हे देव संतानं पाहावं नाही, पण आपण भांडणं करू लागलो, आपल्या किचकिच चालू आहे, डावपेच कुटाने सुरू आहे. देव जर पाहत असेल, जर मुदगलेश्वर महाराज पाहत असेल, तर खरंच त्याला काय वाटत असेल बरं? आपण 4-4 पैशासाठी जर लबाड्या करत असू, लोकाले फसवत असू, बेमानी करत असू, पण देव संत पाहत असतील तर खरंच त्याला काय वाटत असेल सांगा बरं तुम्ही? हा, आपण आपल्या स्वार्थासाठी कोणतंही चुकीचं काम करत असो, देव पाहत असत. म्हणून देवानं पाहूच नाही आपल्याला जगताना. जर भगवंताची आपल्यावर नजर असेल, त्याला जर दिसत असेल, त्याला काय वाटत असेल बरं? आपण जर लाईन सोडली, व्यसन करायला लागलो, व्यभिचार करायला लागलो, खरंच जर देव पाहत असेल तर काय वाटत असेल? पुन्हा आपण माळकरी होऊन हे सगळं करू लागलो, गंध लावून हे करू लागलो, रोज जपात आहोत हे सगळं करू लागलो, पंढरपूरची वारी करू लागलो, रोज ग्रंथ वाचतो, नियम करतो, एकादशीला पाण्याचा घोट पित नाही, आणि हे एवढे सगळे नियम पाळणं चालले, आणि ह्या सगळ्या झंझटी सुरू आहे, आणि देव आपल्याला पाहायचं असत तर एक मिनिट ते विचार तरी करल की हा बिना माळेचा आहे, हा संताच्या सहवासातला नाही, म्हणून याले बिचाऱ्याले समज नाही, मग हा वाईट बाबा. एखादा देव जाऊ द्या, याला समज नाही म्हणून सोडून देईन. पण जो या वातावरणात आहे, परमार्थिक वातावरणात आहे, तो सरसकट चुका जीवन जगते, आणि देवाले काय वाटत असेल? खरंच देवाले हरिक वाटत असेल का? अरे कोणी चुकीचं वागत असेल तर आपल्याला गमत नाही. म्हणजे आपण चांगले जगत नाही तरी दुसऱ्याचं चांगलं वाईट जगणं आपल्याला पसंत नाही पडत. तर देव तर कोराय निकाय झाली, आपलं असं कसं सहन होणार आहे सांगा बरं? म्हणून तयाचा हरिक वाटे देवा, कोणाचा? आपुलिया हिता. चांगलं जगा, आपल्यापाशी लय दिवस राहिले नाही. आता इतकं सोपं नाही हे चांगलं जगणं. आता मी तुम्हाला सांगितलं आपल्या हितासाठी प्रयत्न करा. आता तुम्ही का उद्याच लागसाल का मार्गावर? नाही. हित व्हाव असं जर वाटत असेल तर आपल्यात सत्वगुण वाढला पाहिजे. सत्वगुण वाढला पाहिजे आपल्यात. सत्वगुण जर वाढला ना तर माणसाला आपलं हित करून घ्यावं असं वाटते. तेच पुढे सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 3 गुण आहेत. एक सत्वगुण आहे, एक रजोगुण आहे, आणि दुसरा तमोगुण आहे. प्रत्येकात आता मी महाराज जरी असेल तरी माझ्यात हे 3 आहेत. फक्त एक कमी अधिक असतात. कोणात तमोगुण जास्त आहे, कोणात रजोगुण जास्त आहे, कोणात सत्वगुण जास्त आहे. कधी कधी कोणाचा तमोगुण वाढते, कोणाचा रजोगुण वाढते, कोणाचा सत्वगुण वाढते. तुम्हाला आज प्रवचनात आणि जपात या वाटलं
तर तुमचा हे सत्वगुण वाढलेला आहे. तुम्ही घरीच मन ठरवलं ना, आज महाराजचं प्रवचन आहे, आज जप आहे, आपल्याला जा लागते. तुम्ही घरी जेव्हा ठरवलं आपल्याला जा लागते, आपण गेलंच पाहिजे, हे तुमच्या मनात विचार सत्वगुण वाढल्यामुळे आला. पण तुम्ही इथरोक आले, इथे येऊन बसले आता तास 2 तास, तुमच्यात सत्वगुण वाढलेला आहे. हो, महाराजचं प्रवचन आहे, पण मग आता घरी पाहुणे येईल आहेत. मग आता पाहुणा का प्रवचन? मग आता कोण आले? नाही, पाहुण्याचा मानपान झाला पाहिजे. तर आता हा रजोगुण आहे. हा काय वाढला? का संसाराचं एखादं अर्जंट काम निघलं, एक दिसलं इकडे प्रवचन आहे, अर्जंट काम निघलं, पण अरे संसाराचं काम आहे, अर्जंट आहे, हे करावंच लागते. आता रजोगुणी मग संसारी कामात गुंतलेला आहे, निव्वळ संसारी काम, संसाराच्या गोष्टी निव्वळ संसार एक, त्याच्यापाशी बसलं तरी त्याच गोष्टी, कामही तेच तेच तेच, हे सगळे रजोगुणी आहेत. मोठेपणाच्या गोष्टी, खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपड्याला त्याच्या गोष्टी, हे समजावं की याचा काय वाढलेला आहे? रजोगुण. आणि हे जास्त आहेत आज, हेच जास्त आहेत. सांसारिक गोष्टी करणारे हे रजोगुणी जास्त आहेत आज. आणि तमोगुण वाढला कसं समजावं? जाऊ द्या, आता लय कंटाळलो म्हणतात. मी आता मला कधी आता आळसच आला, मी जरा अंगच टाकतो. अरे पण बा तिकडे प्रवचन, जाऊ द्या आता, महाराज आता टाकणारच आहे यूट्यूबवर, मग मी मोबाईलवरच ऐकतो बसल्या बसल्या. हा, भांडणं करा वाटते, तमसेट आहे, सनसन आहे, फनपण आहे, तमोगुण वाढलेला आहे. तीनही गुण आपल्यात आहे, माहीत आहे का? तमोगुणी माणूस परमार्थ नाही करू शकत, रजोगुणी माणूस तर अजिबातच परमार्थ करू शकत नाही. कारण रजोगुणी माणूस प्युअर क्वालिटीचा स्वार्थी असते, एक नंबरचा मतलबी म्हणजे रजोगुणी माणूस. तमोगुणी माणूस तरी धवशीत पंगत घालल. कोण ताण दिला ना, इची बहीण जो आला तो बोलते, जो आला ते बोलते, होऊनच जाऊ दे एकदाची पंगत. हे आळमूरपणात ते काही चांगला तरी करून जाईल. रजोगुणी नाही, तो गुढीच देत नाही. गुढी देणं समजते तुम्हाला? गुढी देणं समजते का? त्या महालक्ष्मी गुढ्या देत असतात ना, त्याला किती सांगा आपण फाळा जराशी पावती बिवती, पण ते गुढ, त्याला प्युअर रजोगुणी माणूस नाही. आणि करतही असल मग नावासाठी करते. रजोगुणी लोक करतात ना, पण त्याला देवा धर्माचं काही सुद्धा घेणं, त्याला बघा नावासाठी, पत्रिकेवर नाव येते, माईकवर नाव होते, आपला मानपान होते, मग ते तिथे लाखो उलटे करतील रुपये. सात्विकता वाढली पाहिजे. बरं, सात्विकता वाढील कशानं, काही विचार केला? आपला सत्वगुण वाढील कसा? तर पहिली गोष्ट अशी आहे, आपण मागं प्रवचन केले होते, आता आजही ते सगळं सांगणं होत नाही. सत्वगुण वाढासाठी तुम्हाला म्हणजे हे संतांचे ग्रंथ आपल्या वाचनात आले पाहिजेत. लोक पेपर वाचतात, मोबाईलवर मॅसेज वाचतात, दिवसभर सुरू असतात, ग्रंथ वाचत नाही. आपण ग्रंथ वाचल्यानं आपल्यात सात्विकता वाढते. ज्ञानेश्वरी, गाथा, ते अर्थासहित वाचा. काय सांग, नुसतं वाचावं नाही, काय सांगितलं समजून घ्या. आता आपण वाचतो अधिक मास महात्म्य, ज्यात संसार वाळाच्या गोष्टी सांगायला येतात, त्यानं रजोगुण भडकते आपला. अरे हे केलं की अमक होते. आपण वाचतो गजानन विजय, वाचू नये असं नाही, गजानन विजय घ्यायचा रे चमत्कार, उपास केला की असं होते, शेगावच्या वाऱ्या केलं की तसं होते, गजानन महाराजच्या नावानं पंगत घातली की असं होते. आता हे तर सारे संसाराचे साधनच केले. ज्ञानेश्वरी गाथेत ह्या चिल्लर गोष्टी सांगितल्याच नाही अजिबात. सात्विक ग्रंथ वाचले म्हणून सात्विक, ते सिद्धांत जर समजलं ना ग्रंथातले, म्हणून सत्वगुण वाढते माणसाचा, झटका बसते माणसाला डायरेक्ट समजून वाचलं. आणि त्या गुरुवारच्या पोथ्या, आणि ते तर लय चिल्लर कारभार आहे आता. 16 सोमवार आणि त्या गुरुवारच्या पोथ्या दान, त्या खिरीचा प्रसाद. आता आहे का गेलं ते? आम्ही लहानपणी पाहायचो, आमची माय बी करत आहे, पोथी दान दे, तर टमुक दान दे, तर अमक कर. आणि तशीच परिस्थिती, पोथ्या गेल्या, ते पोथ्या विकणारा बिचारा त्याचे 4 मजली घर झालं. हे पोथ्या विकत घेणारे वेगळंच आहेत. आता दूध आणू, रवा आणू, ते खिरी बनवू दुकानदारानं मजल्याच्या मजले त्यानं प्लॉट नंबरच्या नंबर घेतले, आणि हे वाटणारे अजूनही काही नसते. सत्वगुण वाढासाठी शास्त्र वाचावं लागते. जाऊ द्या, अन्न सात्विक सेवन करावं लागते. हो, सात्विक अन्न आपण खाऊ तर सत्वगुण वाढल. काय लोकांचे खाणेपिणे झाले आज. आता जे दारू पितात,
काय सत्वगुण वाढणार आहे मग तुम्ही सांगा बरं दारू पिऊन? तमोगुणी आहार आहे तो, त्याचा निषेध आहे शास्त्रामध्ये. ज्ञानेश्वर महाराज तर लिहितात, ज्ञानेश्वर भगवंत गीतेमध्ये बोलतात, दारूचं नाव घेतलं. असे दारू पाना किती लवकर माणसावर परिणाम करते खाणं पिणं. दारू प्यायच्या 1 सेकंद अगोदर शुद्धीवर असते आणि ती घेतली कीच उन्मत्त होऊन जाते. किती वेळ लागला उन्मत्त व्हायसाठी? किती भयानक परिणाम होते अन्नाचा आपल्या शरीरावर सांगा बरं तुम्ही. सात्विक अन्न सेवन करा. सात्विक अन्न म्हणजे काय खाव? सात्विक अन्न म्हणजे आता हे मांस हे तर खाऊच नाही आपण. कांदा लसण पण नाही सांगितला खाले. कांदा लसण पण सात्विक नाही आहे बापा. आमच्या मनगटात जोर कसा आम्ही जर लसणं खाणार आहे आमच्या मनगटात जोर राहणार नाही. माणसाचं असं म्हणणं आहे, आम्ही का असे पिशवीसारखे ढिले बिले होऊ का? आम्हाला कामधंदे करावे लागतात एक. आणि बाया म्हणतात बिना कांदा लसणाची फोडणीच कशी द्या? बायाची हे अडचण आहे. आता काय करावं? नैवेद्य पण चालत नाही. कांदा लसण असलेली भाजी देवासमोर नेली, तुम्ही पुण्य नाही केलं, तुम्ही देवाचा अपराध केला. त्याला म्हणतात पुण्य करता होय पाप. चालत नाही ते. आपण सांगत होतं ना, आपण डबल सांगतो. आज आपल्या जीवनात असा प्रसंग आला की एका बाजूनं मांस आहे आणि एका बाजूनं लसण आहे, आणि आपण मांसही खात नाही लसणही आपण खात नाही. दोन्ही आपण आयुष्यभर खायला नाही. मांसही खायला नाही लसणही खायला नाही. पण टाईम असा आला की 2 पैकी 1 काहीतरी खा लागणार आहे. आता 2 पैकी काहीतरी 1 खा लागणार आहे. तर काय खा? मांस खाव का लसण खा? तर शास्त्र म्हणते मांस खा. म्हणजे मांस खाल्ल्यावरही दोष लागणार आहे, लसूण खाल्ल्यावरही दोषच लागणार आहे. पण आता कंडिशन अशी आहे की 2 पैकी 1 काही ना काही खास लागणार आहे. आणि दोष तर लागणारच आहे. तर मटण खा, कमी दोष लागणार आहे. लसण खाल्ल्यावर जास्त दोष लागणार. आपण आपल्या आहारातच तमोगुणी घेऊन राहिलो तर सत्वगुण कसा वाढल? सत्वगुण नाही तर आपला बरभाव कसा वाढेल सांगा बरं तुम्ही. आता खानपान तुम्ही तर आम्हाला लय कन्फ्यूज केलं. मी काय म्हणत नाही कांदा लसण सोडा, मला काही भाजीपाल्याचे धंदे बिंदे काही बसवायचे नाही. विषय आहे ज्याला सुखी व्हायचं आहे, सात्विक शक्यतो टाळा शक्यतो. होय झाले तुम्ही म्हातारे झाले, आता काय गरज आहे? आता डॉक्टर म्हणे अंगात तरतीर राहते लसण खाल्ल्यावर. मग लसण खाणं काय बिमार पडत नाही का? काही आपल्या मनानंच सारेच तर बिमार आहेत. बिना लसण खाणारी दवाखान्यात आणि खाणारी सारे दवाखान्यातच आहेत, सगळे सारखेच आहेत. काही नसते. पण ठीक आहे, आता तुमचं वय झालं तर कमी करा, ते सोडून द्या. देवाला नैवेद्य तरी दाखवू नका. सात्विक आहार म्हणजे भगवंताले अर्पण केलं, भगवंताचं नाव घेतच बनवलं आणि देवाचं नाव घेऊनच खाल्लं, मग ते सगळं सात्विक झालं. आता आपण कुठून आणणार रोज वरण भात पोळी गोळ? हे कुठून आणणार आपण? आपली काय ते परिस्थिती आहे का? तर आपल्या घरात जे खाण्यायोग्य शिजते, जे खाण्याच्या लायकीचं आहे ते शिजलं आणि बस. ते शिजवताना देवाचं नाव घेत जा, देवाला अर्पण करावं ते, आणि देवाचं नाव घेत सेवन करावं. पवित्र ते अन्न हरिचिंतने, ते अन्न पवित्र काय? देवाचं नाव घेत सेवन केलं जाते आणि तुम्हाला आपल्यात सत्वगुण वाढते. बरं, आम्ही जेव्हा आळंद येऊन शिकून आलो तर हे काही समजेने ना, एकदम वाया जाय, सांगूही शकत नाही इतकं वाया जाय. तर आमच्या गुरु महाराजांना पहिले खाणं पिण्यावरच ब्रेक लावला डायरेक्ट. आश्रमावर कांदा लसण नशेच अजिबात, पण त्याच्यातही खाण्यापिण्याचे किती नियम. त्याच्यामुळे हे आज जे चांगलं जगा वाटे याला कारण खाणं पिणं. आणि पुन्हा आता तर समजा खाण्यात कांदा लसण राहतच नाही, किंवा आता एकाच घरचं खायचं का मोजक्याच लोकांच्या हातचं खायचं, सत्वगुण वाढते. आणि असा अजून काय, तुम्ही कोणाजवळ बसता तेव्हा बसण्यानं पण आपले ज्याच्यापाशी बसलो असे आपले विचार होतात. बरं, तुम्ही कोणापाशी बसता? गावात चांगला माणूसच दिसत नाही, सारे गलीनं लोक बसेल दिसतात. लोक गलीवर आणि बाया घरात. कशी काय शकू म्हणे बाबा गमेश नाही मला ठकू बस जाव. आणि ठकू आता जशी ज्ञानेश्वरी सांगणार आहे, आता ती करते श्री गणेशाय नमा. बापा सुन लय जल्लाद भेटली.
ही भर पाहिजे तर ती भर पसंत नाही पडत. बापा काय सांगा, मै शेजारी तर अशी, माया ही वही तसा, अमकी अशी, फलाना तसा. काय सत्वगुण वाढणार आहे आपल्या अंगातले. घरात गोष्टी त्या, गलीवर त्याच, वावरात कामाला गेल्यावर गोष्टी त्याच, अरे कीर्तनाच्या मंडपालोक जायपर्यंतही गोष्टी त्याच. काय सत्वगुण वाढणार आहे. टाळा, स्वतः फालतूच्या गोष्टी बोलणं टाळा, विचार करणं टाळा. आणि कोणी पण सांगा बस झालं, यानं तर डोकं खराब होईल. थकून जाते माणूस. शरीरानं कष्ट केल्यावर कमी थकते, अशा गोष्टी म्हणजे जास्त थकते. तुम्ही पा तासभर अशा गोष्टी करा आणि त्याचा चेहरा पा म्हणजे चहा मान बरं लय थकल्यासारखं वाटलं. का आवता मुळासाठी गेला होता, मग थकला काय ना, मनानं थकवलं. फालतू गोष्टी करा. तुम्ही आता इथे बसा, प्रवचन ऐका, आता 2 तास आले आता, आणि तुम्ही जा बरं फ्रेश, जशी काय बॅटरी चार्जिंग होऊन गेली. कारण काय, फालतू ऐकायला भेटलंच नाही या ठिकाणी. कोणापाशी बसायचं ठरवा, आणि व्यवहारापुरतं कोणासंगी राहा लागते. आणि कोणी जवळ असं नाही का फालतू बोलू नको, कामाचं बोल, काही चांगलं सांग, सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी सांग. तर यानं आपल्यात सत्वगुण वाढते. बरं सत्वगुण वाढते. आणि आपल्यात सत्वगुण वाढला, देवाला इतका हरिक वाटते. बापरे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. सात्विक मनुष्य देवाला फार आवडते. आपण नाही साधू झालो चालते, साधू होणं लय कठीण आहे, साधक होणंही फार कठीण आहे. आपण सात्विक तर होऊ शकतो ना. सात्विक तर व्हा. सात्विकता अंतकरणात निर्माण झाली की आपल्याला आपलं बरं व्हावं असं पण वाटते. बरं चांगले विचार, काय चांगलं जगावं, चांगलं करावं असं माणसाला वाटते. बरं, पण हा सत्वगुण जर वाढावं असं वाटत असेल तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल मग. आता हे बा, बरं व्हासाठी, आपलं हित व्हासाठी सत्वगुण अंगात आला पाहिजे. सत्वगुण आपल्या अंगात लवकरात लवकर कसा येईल त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. पुढे सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आता कीर्तनातही या कळेवर बोलासाठी टाईम नव्हता उरला ना, आताही टाईम होऊन गेला. आता पहा, गीता वाचली पाहिजे. बरं सगळ्याला गीता वाचता आली पाहिजे. काय करा तुमच्या, आता हे तुम्हाला काय सांगावं, जाऊ द्या, मला काही देवानं जिथे जन्माला घातलं तिथे ठीक आहे, त्याचा काही आपण खेद करू नये. आपल्या प्रारब्धानं जिथे नेलं आपण तिथे ठीक आहे. पण हिंगोलीच्या पुढे जर तिला गेलो ना आपण खाली, तर कितीतरी लोकांना गीता वाचता येते. त्याच्या गावात जर महाराज असेल ना, तर लहान मोठे सारे गीता शिकासाठी जातात. महाराज आम्हाला वाचता आलं पाहिजे, आम्हाला पुरीच गीता वाचता आली पाहिजे. हिंगोली, परभणी, हे पुरा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, काय सांगावं तुम्हाला, पुणे जिल्ह्यात पण घरोघर ज्ञानेश्वरी वाचन, गीता स्तोत्र वाचन हे सगळं, आणि ते शिकतात महाराज बघून. तुमच्या गावात 10 वर्ष झाले तर फक्त लोकाच्या एवढ्याच गोष्टी आहेत. बरं आहे महाराज नसल्यापेक्षा. अरे फायदा उचला ना, तुमच्या जवळ आहे तर. आता तर मला भेव लागायला लागलं तुमच्या गावाचं. अजून महाराजांना काही कुटाणा नाही केला. तुम्हाला काय सांगा, आता माझ्या जवळचेच लोक महाराज काही बिघडते याची वाट पुरवले. सांगा आता काय करा, दुसरे तर जाऊच द्या, ज्याचं काही समज ते तर जाऊच द्या, पण ते जवळचे आहेत माया. ते 10-12 वर्ष झाले महाराज आले, अजून महाराजांनी काही गलती नाही केली. महाराजांनी एखादा कुटाणा काही घडते काय माहित महाराज. म्हणजे त्याच्याही डोक्यात असे विचार घुमायला सांगा का, डोकं घ्या, शिकणं तर काहीच नाही जवळून. आनंद तुम्हाला वाटते का. लय कठीण गोष्ट आहे बरं. काय तुम्ही तर शिकतच ना काही. तुमचे लेकरं मुसलमान परवडले, रोज बाग देतात तिथून, मदरसा सुरू हो चुका आहे, रोज ऐकता कोडग्यासारखी, आणि जर्राशी लाज वाटत नाही. आपल्या शेजारचे लोक काय शिकवतात, तिचा द्वेष मत्सर काय शिकवतात, काय चांगलं शिकवतात त्याला. तरी ते लोक चांगलं शिकवतात, तरी ते सगळे पाठवतात. आणि आपलं शास्त्र कसं आहे, आपलं शास्त्र जीवन शिकवते. शिबिर कायसाठी गेलं तर माहीत आहे का, की हे जे लेकरं आहेत त्या लेकराले, आता ते लेकरं, त्या लेकराचं शिकायचं वयच नाही आहे. काय 12-13 वर्षाचं लेकरू काय शिकणार आहे. पण ते जवळ राहील, ते माझ्यासंग बोलल, तुम्ही लोक मला लट भीता.
पण ते लहान लेकरं आहेत, त्याला काय माहित आहे भिनं भिनं म्हणजे काय. त्या सांगा प्रेमानं राहून, प्रेमानं बोलून, आंजरून गोंजरून गोड बोलून, काही कानही धरून, हे सगळं करून ते लेकरं आपलेसे करायचे. आणि जेव्हा ते समजदार होतील ना, मग जे शिबिरात शिकवायचं होतं मग त्याला ते शिकवायचं. 2-4 वर्ष ते लेकरं संग राहिले, त्या लेकराचंही प्रेम निर्माण होते त्या जागेबद्दल, त्या महाराजाबद्दल. आपलेच बुवाजी आहे, ते जवळ येतात, बसतात, मग त्याला सहज चांगलं वाईट सांगता येते. बाबू असं जगाव, असं करू नये. नाहीच जगतील सगळे, पण काही ना फरक पडते बरं. म्हणजे जसे काय तुम्हाला तुमच्या लेकराची काळजी नाही. आता मी आता उदळे गेलाय, आता सांगा बरं. तरी वाटलं की आपण या गावाचं आपल्यावर कर्ज आहे, समज यावं. लेकरं पाठवायला तयार ना, पोरगी ऐकत नाही. 2 काना मागाला. तुमचे घरचे कामं कसे करून घेता लेकरं? तुमचे जेव्हा घरचे कामं पडतात तर लेकरं करत नाही म्हणतात. तर मी पण लहान होतो ना, मग वडला सांगितलं बाबू तेवढं पाणी पाजलं ढोरं, जावं मी नाही पाजत. ठीक आहे, 1दा नाही पाजत, 2दा नाही पाजत, आणि मग तिसऱ्यांदा जसती पळा त्याळवार झोडपे, लगेच तर पकड उचलते. म्हणजे संसाराचे कामं करताना लेकरं करत नाही म्हणतात. मग तुम्ही कशा करून घेता त्याच्याकडून झोडपे देऊन? बाबू 2 रुपये देतो ना तुला, मग मी शर्ट घेतो, तुला मग अमुक आणून देतो, असं करून देता ना. शिबिरात करून नाही पाठवलं तसे करून? त्या लेकराचं जीवन सुखी होऊन जाईल. त्याला कोणीतरी चांगला वेळ सांगणार. जेव्हा ते व्यवहारात उतरतील ना, तर ते असेच कामं करतील ना, असेच लोक भेटतील. लहानसहान गोष्टीवर आता आत्महत्या आज केली की नाही आपली, ती आत्महत्या झाली की नाही? आता हे कशामुळे झाली आत्महत्या? मराचं वय होतं, काय करावं समजेने म्हणून मरा वाटलं. टेन्शनच एवढं, सगळे रस्ते बंद झाले. आता मी काय करू, कसं करू समजे नाही, डोकंच काही झाले नाही, म्हणून आत्महत्या केल्या गेली. काय करावं हे जर समजलं तर आत्महत्या करायचं कामच नाही काही. आणि अशा वेळेस ज्याच्यापाशी माणूस जाते ना परेशान असल्यावर, तर ते माणूस पुढच्या दुःखी माणसाला कोणी समजून नाही घेतात. कोण आपलं सांगितलं बाबा माया असा आहे, हो आई माया असा आहे, का भाऊ माया असा आहे, तर कोणी ऐकून घेत नाही, हिळीच फिळीच करतात. सांगा दुःखी माणसानं कोणापाशी जा, कोणाला सांगा आपलं दुःख, कोणापाशी आपलं मन हलकं होईल? अरे एक जागा पाहिजे आपलं दुःख हलकं व्हायसाठी, आपला भरोशाचा कोणतरी माणूस पाहिजे. जेव्हा ते लेकरं सोबत राहतील तर आपलं कोणतरी आहे त्याला वाटल. काही गोष्टी मायाबाबाला सांगता येत नसतात, काही गोष्टी गावात सांगता येत नसतात, पण ते मन मोकळं होत नाही. तर मग याच्यासाठी शिबिर आहे. त्या लेकराले हे समज यासाठी की आपले बुवाजी आहेत, मन मोकळं करतील. म्हणजे मराचा विचार केला की नाही बाजूला. पंढरपुरात बसलो होतो आपण, आठवते का तुला? त्या पंढरपुरात एक पोरग खेटून येऊन बसलं, मला परेशान होतं, उळस होतं लेकरू, 15-16 वर्ष, छिनबिन झालं होतं असं. ते आलं, ते आमच्या संग ते एक आलं होतं. ते एक जण आईवडला भेटायसाठी आला, त्या संग ते आलं दिंडीतून. त्यानं माझ्या गोष्टी ऐकल्या जरावर, मी कसा बोलतो, काय बोलतो हे ते. तर त्याला वाटलं की चांगले बुवाजी आहे. आणि मग आता ते जायचा टाईम आला, तर ते त्याचा सोबत उठून गेला पटकन. त्यानं लगेच मला पुचका देऊन त्याची अडचण मग सांगितली, बुवाजी माय असं असं होऊ राहिलो हो, मी लोच परेशान आहे. कहून सांगितलं? त्याला वाटलं की ते आपलं समाधान होईल. आणि जर मी त्याला केलं असतं, तर त्याला भेव दाखवलं असतं अजून, का हिळीस पिळीस केलं असतं, तर मग मी त्याला असं सांगितलं, अरे काही नसते, काय मोठी गोष्ट आहे, होतच असते, चालतेच, ते टेन्शन न घेऊ, काही एवढी मोठी गोष्ट नाही. ते ओळखीचं नाही पाळखीचं. मग मी त्याला काय म्हटलं की काही नसते, कॉमन गोष्ट आहे, चालतेच अशा गोष्टी. त्याला इतकं गमलं, ते म्हणजे तुमचा नंबर द्या पटकन, मी तुम्हाला फोन लावा. काय काय जगताना आपल्याला कोणाच तरी गरज आहे, आणि कोणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. आज शिबिर म्हणजे शिबिर लय होतात, पण ते अलगच शिबिर आहेत. आपल्याला काही सारं जग जमा नव्हतं करायचं. आपल्या गाव एक लाईन लागाव्या लेकरायची. उद्या दारू पितीन, पिऊन बसलेत काही घरचे तुमच्या, गुटखे खातीन, काय नाहीत करत. सांगा बरं लेकरं, किती आपत आहे. सगळ्यात घेऊ तर पोरीचं झाला आता. काय माहीत मरुलो किती नवरे करतात, देव जाणे. आता मीनाबाईच्या पुरीला म्हटलंच होतं, बाई आता ते बोलू नाही, तिथे मला ओळखीची नव्हती, पण आता तुम्हाला सांगतो, म्हणजे काही काय गरज आहे मला. पण मग तिचे बाबा आता त्या बाई माझ्यासोबत आहेत ना, कोण आहे त्याच्या आधार आता. आणि लेकराला काय बनाव? म्हटलं बाई अमरावती राहून काही कुठाने पिठाने तर करत नाही ना. त्याची थरथर हल्ली होती गलगलाची, तिला असा झटका झाला एकदम असा. महाराज मासन काय बोलू लागले, एकदम अशी ते भिवून गेली.
म्हणलं बाई काही करावं नाही बरं. अरे आता तुले वडील नाही, आई एकटी आहे, तुझे 2 बहिणी आहेत, तू जर चुकीचं काही करशील तर मग काय होईल? आहे का तुमची सांगायची हिंमत? हां, मुद्दाम सांगितली तुम्हाला गोष्ट आहे. आणि असे लेकराचा जर आपल्यावर विश्वास बसला तर लेकरं ऐकतात. आणि सगळं ग्रंथात आहे. म्हणून हे गीता भागवत करीती श्रवण लेकरं पाठाच्या व्हाईट टेकडीवर. काय गरज आपल्याला शिबिराची? शिबिराची गरज काय? 2-4 लेकरं जमा करा, सरळ जा, 2 श्लोक तिथून काहीतरी शिकून या, त्याच्याशिवाय जेवण नाही. नाही, रोज सुट्टीच्या दिवशी रोज शाळेचा अभ्यासाचं मान्य आहे ना, पण याला वेळच किती लागते? मोटरसायकल घेऊन बसवायची तिथे, बसायची आणि शिकव. आपणही शिकायचं त्या लेकरायचं. लेकरं आत्महत्येचा विचार करणार नाही, लेकरं जीवनात उदास होणार, त्याला जगाची एक, हे सगळं ग्रंथात आहे. पण ते ग्रंथ वाचनात येतील, शिकण्यात येतील तेव्हा ना. गीता भागवत, भागवतकार काय सांगतात? काहीच नाही भागवतामध्ये. तुम्हाला काय सांगावं आता? आम्ही लोकाले भागवत सांगायला लागते म्हणून भागवत वाचायला आहे. लोकाला सांगायला लागते बापाले म्हणून त्या गोष्टी. लोकाले चांगलं सांगितलं म्हणून जरा बारीक नजर करून ते शिकलं तर लोकात तुम्हाला समजलं त्या भागवतानं मला सारं शिकवलं. ही कथा काय सांगते, या कथेतून काय समजून घ्यायचं, म्हणजे ते लोकाले शिकवासाठी शिकलो. दुसऱ्या महाराज लोकांच्या कथा तुम्हाला सांगासाठी ऐकल्या आता. पण त्या कथा जेव्हा लिहून काढणं, पुन्हा पुन्हा ऐकणं, वाचणं, तर हे काय सांगू राहिली सा, हे काय चाललं आहे ती, त्याचाच डोक्यावर असा एकदम हे परिणाम. आणि आज जे मी चांगलं जगाचा प्रयत्न करतो ना, त्याले कारण हे भागवत आहे. त्या भागवताच्या कथा आपण कसं जगलं पाहिजे, गीता भागवत. आणि जेव्हा आपण हे ग्रंथ, गीता म्हणजेच तिचं रूप ज्ञानेश्वरीयास, भागवत म्हणजे तुका, हे गाथा बिता हे सगळे एकच, त्यात सगळं राम याच्यात एकच सगळं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अखंड चिंतन विठोबाचे, म्हणजे देवाची आठवण ठेवणं. देवाची आठवण ठेवावं कशी? तर नामस्मरण करू लागला म्हणजे देवाची आठवण आहे. नाम चालू आहे ना, या कलियुगात नामच देव आहे. तुमच्या तोंडात देवाचं नाव आहे म्हणजे तुम्हाला देवाची आठवण आहे. तुमच्याजवळ देव आहे, तुम्ही नाम घेऊन आले. आणि आपण मानस पूजा सांगितलं आहे, दिवसभरात कधीतरी आठवत राहा पांडुरंगाचा चेहरा, माऊलीचा चेहरा आहे ते, त्याला चिंतन असं म्हणतात. नामस्मरण सगळ्याला करावंच लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. कोणी सुखी झाला नाही याच्याशिवाय असणार. आणि या कलियुगात नामस्मरण करत नाही, काही संतांचे ग्रंथ ऐकत नाही का, त्याचा जगाचा प्रयत्न करत नाही, सोडून द्या, तसेच तरफडत मारावं लागते. अरे किती वेळ सांगायला आपण माणसाले, हे जर ग्रंथ समजले ना तर माणसाला टेन्शन नाही आहे. लय घाण गोष्ट आहे, मी अशा गोष्टी सांगावं नाही तुम्हाला, म्हणजे ज्यात माये नाव खराब होऊन जाईल, तुमचंही नाव खराब होऊन जाईल. आता तुम्ही म्हणसाल असा कसा महाराज आहे, पण मी सांगतो. काहून सांगतो की तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. हे पहा, आम्हाला धोत्रात संडास झाली होती, दुसऱ्याच्या घरी बिमारच होतो. धोतरी भरलं तर किती भरलं माहिती आहे का? 3 हिस्से, म्हणजे 3 हिस्सातला 1 हिस्सा धोतर भरलं. आत्ता जस्ट 2-3 महिने पण झाले नाहीत, आणि दुसऱ्याच्या घरी. आता मला सांगा किती टेन्शन आहे सांगा दुसऱ्याच्या घरात. आता हे मी तुम्हाला सांगावं नाही, पण मी तुम्हाला सांगतो जपाना काय होतं का. जर असं आपल्या घरातही आपलं झालं समजा, असं काय होते बरं माणसाचं डोकं आहे, तुम्ही विचार केला कधी? आपल्या स्वतःच्या घरातही समजा असं जर आपलं झालं तर हे काय होते, आपलं किती खराब होते. आपण माणूस कावराबार होत नाही का? आता सून काय म्हणल, पोरगा काय म्हणल, का अमुक काय म्हणल, शेजारी काय म्हणल, पाहुण्या रावण्यात पाहुणे रावणे काय काय म्हणते, टेन्शन येते का नाही? 4-5 दिवस म्हणून शुद्धीवर येत नाही, कोमातच जाते म्हणून डायरेक्ट. होते की नाही माणसाचं डिस्टर्ब होते का नाही? पण आता मला सांगा, ह्या गोष्टी का माणसाच्या हातच्या असतात? कोणाचंही होत असते का हातचं असते का? हे अजिबात आम्हाला टेन्शन नाही आलं. काऊन टेन्शन नाही आलं? एक, आपण मुद्दाम केलं का नाही. दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतील. मग आता लोक तर म्हणतच राहतात, काय म्हणतील, महाराज हागला एवढंच म्हणतील, दुसरं काय म्हणतील मला सांगा तुम्ही. आता हे का आपण मुद्दाम गोष्ट ज्या घरात लोक काय म्हणणार पाहिजे इतकंच म्हणतील ना, की महाराज खाय पाहिजे सुध नाही बा, महाराजाची ताब्यात नाही, महाराज इतकंच म्हणतील ना. मग दुसरं काय म्हणतील मला सांगा. आणि याच्या उपर काय म्हणतील, आपल्या संग संबंध कट करून टाकतील.
बाबा डबल हा महाराज आपल्या घरी बोलावणं लय बेकार महाराज आहे. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मला इतकंसही टेन्शन नाही आलं. मला त्याची शरमही नाही वाटली. मला लोक काय म्हणतील त्याचं मला भेवही लागलं नाही. आणि ही गोष्ट आता मी तुम्हाला उघड सांगितली. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर काही लाज दिसू राहिली का? काऊन नाही माहिती आहे का? देवाचं नाव. विषय कसा आहे, जसं जसं आपलं वय होत जाईल आपण बिमार पडू, असे काही टेन्शन येतील, आपल्या अंगात किडे पडतील, अजून अजून किती संसारात काय होत नाही आपल्यासोबत. जप जर केला ना आपण तर या संसारी घटनाचा आपल्यावर परिणाम नाही होत. मला हे सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? कोण तुमचा अपमान केला 4 लोकात, तुम्ही जप करत केला ना, तुमच्यावर परिणाम नाही होत. लोक म्हणतात माहिती लागली हो गोष्ट, म्हणतात माझ्या जेवणात मनच नाही लाव. नुसती बायको एक शब्द बोलली तर हे 4 दिवस जेवत नाही. सांगा 4 चौकात जर अपमान झाला तर काय? लेकरू उलटून बोललं तर मराचे विचार मनात येतात. जर गलीवर जर कोण झोडपलं तर काय होईल तुम्ही सांगा आता. आणि इतकुशा गोष्टीवर टेन्शन घ्यायला परवडते का? ते आपलं प्रारब्ध आहे. हे मी संडाचा किस्सा तुम्हाला याच्याने सांगितला बरं. मी विचार मला सांगायचा भाव असा आहे की जप जर केला तर ह्या ज्या सांसारिक साऱ्या गोष्टी आहेत ना, त्याचा आपल्या इथे परिणाम नाही होत. आता आमचे वडील बिमार पडले का नाही, मला त्याचं काहीच नाही वाटलं. काहीच नाही वाटलं. काय पडलं त्याचं प्रारब्ध, लागलं पडलं. आता आपलं काम आहे दवाखान्यात नेणं. आपलं काम, आपली ड्युटी काय? त्याचं जे झालं ते झालं. आपली ड्युटी काय? त्याला दवाखान्यात घेऊन जाणे, ही आपली ड्युटी आहे. काहीच नाही. मी म्हणून मला वाटो कोण नाही राहिलं काही. आणि ह्याच्या उपर ते बरे झाले तर मी त्याला फोनही नाही लावला, का हो बरे आता तुम्ही? तर आले भेटासाठी तर माझा भेटायला मनास लागेल ना. काय म्हणजे तब्येत इथून, फक्त इथून. कारण ते बरे झाले त्याचाही परिणाम नाही झाला आणि ते बिघडलं, याच्यातच सुख आहे. आपण दुःखी गाव की संसारातल्या हर गोष्टीचा ताण येते. दुःखाचा येते तर सुखाचा येते. अखंड चिंतन विठोबाचे नामस्मरण करा. उद्या काल पोरीचं काही झालं, आज पोराचं काही झालं, उद्या नातवाचं काही झालं, परवा नवऱ्याचं काही झालं. अरे हे मरे लोक काय ते टेन्शनमध्ये जीवन घालता का सांगा तुम्ही बरं. दर दिवशी कोणाचा ना कोणाचा आपल्या जवळच्या माणसाचं काही ना काही होत राहते. किती रडा, किती लोकांना सांगा, किती टेन्शन घ्या. अखंड चिंतन विठोबाचे भरपूर जप करा. संसारी हे जग जरी नष्ट झालं ना, आपल्या डोळ्यासमोर धडधड पेटायला लागलं, काही वाटलं नाही पाहिजे. आपलंही काही झालं ना तर काही नाही वाटलं पाहिजे माणसं. आणि हे देवाच्या नावानं होते. हे गीता भागवत हे ग्रंथ वाचले, समजून घेतले तर असं माणसाचं होते. असं देवानं सगळं तयार करून ठेवलेलं आहे, आपल्याला टाईम नाही. ते आपले डॉक्टर महाराज म्हणतात आपण श्रीमंत बापाचे दरिद्री काट्टे व्हावं म्हणतात. आपल्या बापदादाने एवढं सारं कमवून ठेवलं आपल्या सुखासाठी, आपल्याला ते करासाठी ते उघडून पाहायसाठी टाईम नाही. आपल्याला सुखासाठी घर नाही सोड लागत, परिस्थिती काहीच नाही, जाग्यावर सुख येते. भरपूर नामस्मरण, देवाची आठवण ठेवा. हे ग्रंथ वाचा, ऐका. मोबाईल आहे आता, डबल ऐका. हे शिकायचा प्रयत्न करा. अरे तुम्हाला भागवत सांगता आलं पाहिजे, तुम्हाला गीतेत काय सांगितलं हे समजलं पाहिजे. आणि तुमच्यापाशी जागा आहे, लेकरा बिकरा कोणते सगळं करून घ्यायचं. शाळेचे पुस्तक शिकल्यावर काय होणार आहे? किती सर्व्हिसर लागणार आहे तर. आणि हे शिकल्यावर हे कायमचं कामात पडणार आहे. म्हणून घरातलं एकही लेकरू बाद झालं नाही पाहिजे. चाल होय महाराज पाहिजे, शिबिराची पण गरज नाही. चाल तसाच होय, तिथून काहीतरी शिकून मला येऊन सांग, भाकर नाही त्याच्याशिवाय. जसा वेळ भेटला तसा. मुली असतील तर मायाबापानं संग यावं, त्याच्या आजीबाजून संग या, पण करून गावल्या करा. त्याचं भविष्य याच्यात त्यानं बरं होऊन जाईल. जे ग्रंथ हे नामस्मरण आपल्याला सात्विक बनवल, ही सात्विकता आपल्याला चांगलं जगायला प्रवृत्त करल. म्हणजे आपलं खरं हित व्हावं असं आपल्याला वाटल. आणि ह्या जर गोष्टी दिसल्या ना आपल्या जीवनामध्ये, आपण जप करतो, ग्रंथ शिकतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो, सात्विकता आपल्या जीवनात आली, आपलं हिताच्या साधारण आरूढाव, तर देवाची जेव्हा आपल्याला नजर पडेल ना, बापरे, तयाचा हरी का वाटे देवा. देव असे हात फिरून आपल्या याच्याहून कटकट मोडील की माझ्या लेकराला कोणी नजर नाही लागावं. काय माय गुणाचं लेकरू आहे असं देवाला वाटलं.
आणि जे असे जगतात, नाव कोणाचं निघते? धन्य माता पिता तयाची. हे जे सांगितलं ना आपण, असं ज्याचं जगणं आहे. लोक म्हणतात काय त्या टमक्याचं पोरगा, म्हणतात बाईच चांगली होती हो म्हणतात, म्हणून लेकरू असं झालं. बाप किती चांगला होता राजा, म्हणून लेकरू असं झालं म्हणतात. धन्य माता पिता. आणि तुकाराम महाराजांना विचारलं, का महाराज असे जे आहेत समजा, तर यांना पाहून तुम्हाला काय वाटते? तुमचं काय मत आहे याच्याविषयी? बा कोणी आपल्या हिताच्या साधनावर तत्पर आहे का, कोणी सात्विक आहे व गीता भागवताचा अभ्यास करणारे आहेत, नामजप करणारे आहेत, असे सगळे जेव्हा तुम्हाला दिसतात, तर यांना पाहून तुम्हाला काय वाटते? तुकाराम महाराज म्हणतात, मला सगळं सोडून याची सेवा करा वाटते म्हणतात. आपलं शरीर याच्या सेवेत खर्च करून टाक. कोण म्हणते ते? वास्तविक तुकाराम महाराजले खतरनाक महात्मा आहे. ज्ञानोबा एकनाथ महाराज हे संत साधे होते. तुकाराम महाराज भांडखोर माणसं आहे. त्याले ऊन दुन सैन्य होत, अंगावर सरकेच होतात, देवावरही सारखे होतात. करी शिती देवा करी माझे सुखे. माया मापात बसल तर चांगला, नाही तर चांगला नाही. एवढा परखड महात्मा काय म्हणते, असं जर कोणाचं जीवन असेल ना, तर मी त्याची सेवा करील म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्याची, आणि जर असा कोणी भेटला तर माया भाग्याले पारावारच नाही असं मी समजीन. तरी माझ्या दैवा पार नाही. या सगळ्या प्रवचनाचा भाव काय? आपलं बरा करायचं आहे, मानस पूजा जप करा. हे सगळे ग्रंथ वाचता आले पाहिजे, समजून घ्या, ऐकत राहा. अजून सत्वगुण वाढवा आपल्या जीवनात. आणि मराच्या आत आपण आपल्या हिताच्या रस्त्यावर या. बरं, जगापुरता संसार ठीक आहे, पण सगळा टाईम याच्यात घालवू नका. काही मजा नाही. शेवटी पश्चातापच आहे, करूनही पश्चाताप आहे. मग काय टाईम गमवायचा? लेकरं काय म्हणते, माबापानं काही करून नाही ठेवलं, इतकंच म्हणतील ना. करूनही तेच आहे, न करून तेच आहे. जीव दिवसातला काही वेळ, आयुष्यातले काही वर्ष जे आहेत, खर आपल्या हितासाठी खर्च झाले पाहिजे, असं हे चिंतन. बापा बापा 7:30 काय? ठीक आहे, थांबतो या ठिकाणी आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. बबलू भाऊच्या घरी जप आहे, तर ज्यांना जाणं शक्य आहे त्यांना जा. आता उशिरा जप आहे, रात्री 12 वाजेपर्यंत आहे. निवांत, काही अडचण नाही. 9 वाजताशिवाय सुरू होणार नाही ते. आता महादेव महाराजची पालखी आहे, तर तुम्ही गेले तर काही हरकत. ज्यांना शक्य आहे त्यांना जा, नाही तर मग आता तुमचा इथे जप वगैरे होऊन गेला. आता ज्याला अर्जन असेल ते उठूनही गेले तर काही हरकत नाही. जा मग आता. प्रसादन म्हणायचं का? प्रसादन म्हणायचं का? जाऊ द्या बरं. हरी पुंडलिक वरदा.